Good afternoon, all of you. Let us start. In last lecture, you have seen the concept behind this double integration. Okay. Yesterday we have seen some concept of the double integration. So we say like this. Suppose if first of all you integrate with respect to that variable, means जर असल लिमिट मध्ये जर व्हेरिएबल असेल फंक्शन ऑफ एक्स, आणि जर लिमिट जर कॉन्स्टंट असेल दुसरे कॉन्स्टंट, तर पहिल्यांदा जे व्हेरिएबल आहेत विथ रिस्पेक्ट टू ते घ्या आणि नंतर एक्स घ्या. ओके, सो दिस इज नथिंग बट अ डबल इंटिग्रेशन. एम राइट? वी हैव सॉल्व सम एग्जांपल आल्सो. हेलो, क्लियर ऑल दिस दैट प्रॉब्लम? Hello, everyone clear that problem? Yes, sir. Okay, any problem? No. So we just go to that who MCQ will be asked on that topic, multiple integral. Okay, so we just share that screen just a bit. Still. You see the three type of concept. One is suppose in पहिल्यांदा जर y चं व्हेरिएबल दिलं असेल, y is a function of x to function of x, तर विथ रिस्पेक्ट टू y घेणार आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू x घेणार. जर पहिल्यांदा व्हेरिएबल ऑफ x दिला असेल f1 ऑफ y टू f2 ऑफ y, त्यानंतर फंक्शन ऑफ x घेणार, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू x घेणार आणि त्यानंतर विथ रिस्पेक्ट टू y घेणार. जर दोन्ही पण x ची लिमिट आणि y ची लिमिट दोन्ही लिमिट जर कॉन्स्टंट नसतील, तर डिपेंड ऑन यू, either we take first x and then y, or either we take first y and then x, depend on you. Okay, it depend on you. We check whether we use the first x or first y. Okay, so just we share that MCQ. Okay, so just see the first MCQ. Okay, so what is the MCQ? So I is equal to integration 0 to 1 dx dy. So depend on you. ह्याला x म्हणा किंवा ह्याला y म्हणा, इनर टू आउटर, ह्याला x म्हणा किंवा ह्याला y म्हणा. ओके, सो हा y पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू y घ्या, म्हणजे दोन्ही पण कॉन्स्टंट. या ठिकाणी कुठली टर्म आहे का? नाही, मग हा बाहेर पडणार. म्हणजे काय? इंटिग्रेशन x इक्वल टू 0 to 1 dx then dy, y equal to 0 to 1. So just we integrate, we got the integrate x in the limit 0 to 1, we get the integrate y in the limit 0 to 1, so we got that I equal to 1, we got the answer I equal to 1. Clear? Hello? Yes sir. क्लिअर. आता हे जर तुम्ही सपोज तुम्हाला असं वाटलं की असं सॉल्व्ह करायचं, चला इंटिग्रेट y इक्वल टू 0 y इक्वल टू 1, आधी मला इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू 0 to 1 घ्यायचा आणि नंतर y घ्यायचा, तरी दोन्हीचं पण आन्सर सेम, y इक्वल टू 0 to 1. So what is the integration is x in the limit 0 to 1. Okay, I equal to integration y equal to 0 to 1. What is the integration is? We put the limit, we got the limit is 1 dy. So again we take the integration of this is y in the limit 0 to 1. कसंही सॉल्व करा, आन्सर काय? सेम. अंडरस्टँड? हॅलो, Yes, sir. कसंही सॉल्व केलं तर तुमचा आन्सर सेम येतंय. ओके, सो क्लिअर एव्हरीवन? सो दिस टाइप ऑफ MCQ you ask for this topic. हॅलो, अरे कळालं मित्रांनो? Yes. आता आपण दुसरा घेऊ पाहू. दिस इज द एक्झाम्पल. I equal to integration 0 to 1 xy dx dy. So depend on you. कुठल्याही कॉन्स्टंटला काही म्हणा, चला याला x म्हणा, याला y म्हणा.
सो टेक इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय फर्स्ट. वायचं इंटिग्रेशन घेताना कॉन्स्टंट काय तर रे, वायचं इंटिग्रेशन घेताना कॉन्स्टंट काय येतं, एक्सची टर्म कॉन्स्टंट येते. एक्सची टर्म कुठली, ही, त्याला बाहेर घ्या. सो आउटसाइड दॅट इंटिग्रेशन y इक्वल टू 0 to 1 y dy अँड देन dx. इथे लिमिट मध्ये कुठले एक्स नाहीये, त्याच्यामुळे सेपरेट इंटिग्रेट करू शकतो आपण. व्हॉट इज सेपरेट इंटिग्रेशन, एक्स इक्वल टू 0 to 1 x dx इंटिग्रेशन 0 to 1 y dy. So what is the integration is x square by 2 in the limit 0 to 1. What is the integration, y square by 2 in the limit 0 to 1. So what is the integration, we put the limit 1 by 2 minus 0, 1 by 2 minus 0. So what is the answer, I equal to 1 by 4 is the answer. Hello, clear everyone? Yes, sir. Okay. आता काहींना प्रश्न पडला असेल बाबा, जर लिमिट वेगळे असतील तर. आता या ठिकाणी लिमिट काय सेम आहेत ना, पहिल्या दोन मध्ये लिमिट सेम आहेत. बोला चला तिसरं चौथं मतलब कुठलं सॉल्व्ह करून, दोन्ही पण सारखंच आहे, तर चौथं सॉल्व्ह करून देतो. बरोबर आहे. सो फोर्थ वन पहा, फोर्थ वन. So I is equal to integration 0 to a 0 to b xy dx dy. कुठल्याला x मानायचं आणि कुठल्याला y मानायचं. चला पहिल्याला x मानूया आपण 0 to a आणि दुसऱ्याला y म्हणूया. पहा खरंच आन्सर बदलतं का. आता पहिल्यांदा आपण विथ रिस्पेक्ट टू y घेणार. म्हणजे कॉन्स्टंट काय रे, त्यात कॉन्स्टंट काय, हॅलो, कॉन्स्टंट काय, x बाहेर पडला, x इंटिग्रेशन y इक्वल टू 0 to b. So what is the integration, y dy then dx. So we got that I is equal to integration x equal to 0 to, हे डायरेक्टली इंटिग्रेशन घेतलं चालेल कारण की इथे कुठली टर्म x ची नाहीये, त्यामुळे बोलतोय x. हे काय, y square by 2 in the limit 0 to b dx. Okay, so just we are simplify. Just we are simplify. We got simplify करणार. So we get the answer, I equal to x equal to 0 to a x. So when you put the value of y equal to b square put केलं. So what do you get the answer, b square by 2 into dx. So b square by 2 we can take outside. So what is the integration, we take b square by 2 integration of x is equal to what, x square by 2 in the limit 0 to a. Put upper limit, put lower limit. What do you get the answer, b square by 2 into a square by 2. So answer is a square b square divided by 4. a square b square divided by 4. आता तुम्हाला असं वाटत असेल की असं सॉल्व्ह करू आपण, दुसऱ्या वेने जाऊ. दुसरा वे पहा, I इक्वल टू पहिल्यांदा याला कशाला मांडलं, x मांडलंय. आता ह्याला y मानूया. म्हणजे a चा जो लिमिट आहे 0 to a त्याला काय मांडलं मी, y मांडलं. आणि पुढचा लिमिट काय झाला मग, x 0 to b. खरंच आपले इंटिग्रंट जे येणार आहे फायनल आन्सर ते बदल का ते चेक करूया. सो I इक्वल टू, सो व्हॉट इज द कॉन्स्टंट इन दॅट, what is the constant in that, Y. constant is what, y. We take integration x equal to 0 to b x dx dy, x dx x dx x dx dy. मध्ये with respect to x घ्या. We got the integration y equal to 0 to a is y x square by 2 dy in the limit 0 to b. So we take the integration 0 to a y b square by 2 dy. I is equal to integration 0 to a. What is the integration of this one, y square by 2 0 to a b square by 2. So we got the a square by 2 into b square by 2 a raised to 4 by 4. Sorry, a square b square by 4. कसंही सॉल्व करा, आन्सर इज सेम. आलं लक्षात, हॅलो, Yes, sir. कसंही सॉल्व करा, आन्सर इज सेम. सो दिस इज युअर आवर लास्ट लेक्चर, डबल इंटिग्रेशन थियरी. क्लियर, हॅलो, एनी डाउट. Yes, sir.
काही प्रश्न आहेत का रे? नो सर. काही प्रश्न आहेत का? झाले का? अरे समजलं का मित्रांनो? Yes, sir. हे 40 पीसेस स्विच आणि ते 2 42 आणि पलीकडे गेलेले काही कनेक्शन. तो चालू नाही, बंद आहे. गेट आहे, गेट. पुढे जाऊ का? हॅलो. Yes, sir. Yes. जस्ट वेट. ओके, बाकी सगळे एक्झाम्पल सेम त्या पद्धतीने पुढचं आणखी शिकवायचं. 7, 8 आपलं शिकवायचंय. जसं होईल आपलं शिकून तसं आपण क्लिअर करूया. ओके, तर काय रिपीट पण असतील. Okay, so we go to the next part. So last time we are discussed the topic behind this. What do you say that? The example on double integration if limit is given. Now we see the example on double integration if limit is not given. Okay, so right on the next topic. Next topic, evaluation of double integral. Evaluation of double integral if the limit are not given. So how to find the limit? Very interesting. Okay, so if limit of the integration, if the limit of integration are not given, then we find the limit by sketching the region of integration, by sketching the region of integration for the given curve. Okay, so how we sketch the curve? So by sketching the given curve, म्हणजे जर लिमिट गिवन नसेल, रिजन दिला असेल, त्या रिजन वरून आपण काय करूया, डायग्राम काढूया. त्या डायग्राम वरून एक रिजन जो दिलाय
त्या रिजन वरून आपण ड्रॉ करूया. ओके, आलं लक्षात? तर मी तुम्हाला सांगतो की लिमिट कसं काढायचं ते. त्यासाठी एक बेसिक एक्झाम्पल आपण घेऊया. चाळीस आहे, इकडे 20 तिकडे 20. मला विचार, इकडे 20 तिकडे 20, 40 आहेत. समोर एक 41, डोमेन सर्व्हर आणि हे 40, असे 41 पीस आहेत. इकडे कोपऱ्यात 2 नंबर बटन वरून. पट्टी पट्टी मागे, जास्त वेट. झालंय का? एक एक्झाम्पल एक्सप्लेन करू. एक एक्झाम्पल एक्सप्लेन करतो. एक जस्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट double integration over the r. Just simple, we take dx dy over the region. एक्झाम्पल थ्रू तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की बाबा, एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेन करतो की बाबा हे कसं करायचं, काय रिजन किंवा लिमिट कशी फाइंड करायची. ओव्हर द रिजन y इक्वल टू एक्स स्क्वेअर and x इक्वल टू 1. झालंय का? इकडे लक्ष आहे सगळ्यांचं. सगळ्यात इम्पॉर्टंट ना वाटलं आता आपलं हे लेक्चर ह्याला जाईल वाटलं असतं, पण इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या फक्त केअरफुली. कारण हे समजलं तर पुढचे काय 4 एक्झाम्पल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता स्वतः. ओके, आलं लक्षात? पुढे जाऊ का? हॅलो हॅलो. यस सर. ओके, सी आता दिलेला काय हिअर. फर्स्ट वी find limit. For that we sketch a region. So what is the region? What is the region given? That y is equal to x square and x equal to 1. This is the region we are given. So we just sketch the region. So what is y is equal to x square? First of all, y is equal to x square कसा असणार? Y is equal to x square कसा असणार? हॅलो, y is equal to x square कसा असणार? माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हॅलो, मी काय बोलतो कळतंय का? हॅलो, Yes, sir. y is equal to x square कसा असेल? So this is y is equal to x square. Okay. This is y is equal to x square. पुढे
पुढची लाईन x इक्वल टू 1, x इक्वल टू n कशी असणार आहे? पॅरलल टू ऍक्सिस, दिस इज x इक्वल टू लाईन, y लाईन, x इक्वल टू 1. X equal to 1 line. Okay. So now what is the common region? What is the common region? Cover these two plane. What is the common region? Cover these two plane. What is the common region? Cover these two region or two plane or two line or two curve. What is the common region? Cover these two curve. That's a better word. Yes. What is the common region? Cover these two region. Yes. इथून इथपर्यंत, पुढे इथून इथपर्यंत. बरोबर आहे का? हॅलो, बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? हॅलो, अरे तुम्हाला कळतंय का बस करायचं इथं? अरे तुम्हाला कळतंय का बस करायचं इथे? कळतंय. मग रिस्पॉन्स द्या ना, रिस्पॉन्स द्या ना. सो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. नाउ आता पहा, इम्पॉर्टंट फर्स्ट फॉर फाइंडिंग लिमिट ऑफ y, y चं लिमिट काढण्यासाठी, फॉर फाइंडिंग लिमिट ऑफ, फर्स्ट y चं लिमिट काढण्यासाठी वी टेक, आता y चं लिमिट म्हणजे तो y कसा आहे रे? वर्टिकल आहे ना. सो वी टेक vertical strip which is a parallel to, we take vertical strip which is parallel to, we take vertical strip which is parallel to y-axis. parallel to y. For the vertical strip, we take vertical strip which is parallel to y. Okay. So we take vertical strip. So this is shaded region. This is shaded region. Okay. So what is the starting point? ह्या इक्वेशन चे ही जो कर्व आहे त्याचं इक्वेशन काय असणार रे? What is the equation of this curve? y equal to x square. Very good. आणि इथे काय असेल रे? म्हणजे हा इनलेट झाला, इथून इट झाला. आउट काय रे? हा आउट आहे. What is the equation of this? What is the equation of this? x equal to 1. नाही. बरं जाऊ, ते नंतर विचारतो, त्याचा नंतर विचारतो. बरं, इथे this is a common intersection. What is the point? What is the common intersection? What is this point? 1 1. X equal to 1. आणि इथे x equal to 1 आहे, y equal to x square इथे इक्वेशन. x equal to 1 टाकला, y पण काय भेटेल? 1. म्हणजे हा जो पार्ट आहे इथे x equal to 1 झाला. तर पहा, हा जो पार्ट आहे एवढा, हा तुमचा रिजन आला. इथून व्हर्टिकल स्ट्रीप घेतोय, बरोबर आहे? म्हणजे हे जे इक्वेशन आहे हा काय झालं? y is equal to x square. मला सांगा याचा एंड कुठे आहे रे? हा बाउंडेड एक अनबाउंडेड रिजन आहे. दिस इज बाउंडेड और अनबाउंडेड रिजन? Bounded. हा, Bounded. बाउंडेड. ओके. एनीवन? आणखीन कोणाला काय म्हणायचं याच्याबद्दल? याच्यावर आणखी कोणाला काय म्हणायचं का? बाउंडेड अनबाउंडेड? यस मित्र, हे बाउंड कसं असेल रे मित्रा? सर नाही सर, ते वरती हीच आहे, मोकळच आहे. वरती मोकळंच आहे ना. याचं एंड माहिती आहे आपल्याला, हे कुठपर्यंत जाईल माहित नाही मला. हे वरती आय डोंट नो. सो दिस इज अनबाउंडेड ना, दिस इज अनबाउंडेड. सो व्हॉट इज द वाय? सो इज इनलेट झाला, वाय आउटलेट. सो व्हॉट इज द लोअर व्हॅल्यू ऑफ वाय? व्हॉट इज द लोअर व्हॅल्यू ऑफ वाय? लोअर व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युअली लोअर नसणार आहे ना, तर म्हणतात लोअर व्हॅल्यू. लोअर व्हॅल्यू म्हणजे जी इनलेट आहे, जिथून इन होतोय, तो इन कुठून होतोय रे? इन कुठून होतोय? y equal to x वर. So lower value of y is equal to what? Is y is equal to x square. What is the upper value? What is the upper value?
व्हॉट इज अपर व्हॅल्यू वाय माहित नाही, इन्फिनिटीला जातोय. ओके, सिमिलरली आता तुमचं एक व्हेरिएबल, एक लिमिट काय आलं रे, एक लिमिट काय झालं, हॅलो, एक लिमिट काय झालं, व्हेरिएबल झालं. तर दुसरं लिमिट इझिली कॅल्क्युलेट करू शकता. दुसरं लिमिट पहा. सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ एक्स, मीन व्हॅल्यू ऑफ एक्स, कारण की दुसरं लिमिट कॉन्स्टंट आहे, पहिलं व्हेरिएबल असतं, दुसरं काय आहे कॉन्स्टंट आहे. सो मीन व्हॅल्यू ऑफ एक्स काय रे, 1. मीन व्हॅल्यू ऑफ एक्स 1. व्हॉट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एक्स, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एक्स 1 कसं असणार आहे, लाईन पॅरल टू ऍक्सिस. लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस. पण जसं कर्व वरतीवर जातो, जसं कर्व वरतीवर जाईल तसं तुमचं हा वाय ची व्हॅल्यू चेंज होणार ना. वाय ची व्हॅल्यू चेंज, पण एक्स काय, मॅक्सिमम व्हॅल्यू एक्सला, मॅक्सिमम व्हॅल्यू एक्सला 1च असणार का. येस सर. अरे पण हा कर्व असं जाणार ना रे, असं जाणार ना, बरोबर आहे का. ह्या ठिकाणी एक्स बदलत राहील का नाही रे, येस सर. या ठिकाणी एक्स बदलेल का नाही, एक्स बदलेल का नाही, येस सर. येस सर. एक्स काय होईल, इन्फिनिटी. काय होईल, इन्फिनिटी ना. व्हॉट इज एक्स इक्वल टू इन्फिनिटी. क्लिअर, हॅलो. येस सर. क्लिअर. मिनिमम व्हॅल्यू ऑफ एक्स काढली फक्त. सो व्हॉट इज मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एक्स इज इन्फिनिटी. सो व्हॉट इज द लिमिट ऑफ नाउ, व्हॉट इज द लिमिट ऑफ आय इज इक्वल टू, द लिमिट ऑफ आय काय भेटले, एक्स स्क्वेअर टू इन्फिनिटी, लिमिट ऑफ एक्स इक्वल टू 1 टू इन्फिनिटी dx dy. पहिल्यांदा इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहे, पहिल्यांदा इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू काय करणार, हॅलो 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 हॅलो, पहिल्यांदा इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू काय करणार, एक्स. हा काय करणार आदित्य, एक्स सोबत. एक्स सोबत कसं करणार रे मित्रा, काय सांगितलंय, जो आधी व्हेरिएबल आहे तो आधी इंटिग्रेट करा, आणि नंतर जो कॉन्स्टंट आहे मग आधी विथ रिस्पेक्ट टू काय करणार, वाय सर. वाय, आणि नंतर एक्स. ओके, मी हे सिम्प्लिफाय करत नाही, हे आपलं जॉब नाही सध्या तरी, आपलं जॉब नाही. आपलं जॉब काय, लिमिट कसं फाइंड करायचं कळालं, रिजन वरून लिमिट कसं फाइंड करायचं कळालं सगळ्यांना. हॅलो, पुढे आन्सर येणार नाही या गोष्टीचं, पुढे आन्सर येणार नाही, स्टॉप द प्रोसेस. पुढे आन्सर, कारण इन्फिनिटी येते, पुढे आन्सर येणार नाहीये, आलं लक्षात. हॅलो, येस सर. Yes, sir. पुढे आन्सर काढू नका मित्रांनो प्लीज. फक्त मी तुम्हाला रिजन वरून लिमिट कसं काढायचं शिकवतोय, आलं लक्षात. हॅलो, येस सर. Yes, sir. सेकंड स्टेप. आता एक तर आयदर तुम्ही हे करू शकतात, किंवा फॉर, आधी मला एक्सचं लिमिट काढायचं आहे. फॉर फाइंडिंग लिमिट ऑफ एक्स वी कन्सिडर, वी टेक, आता लिमिट ऑफ एक्स काढण्यासाठी कुठली स्टेप घेणार आहे तुम्ही, वी टेक Horizontal strip. horizontal strip. Very good. So just we are draw the curve. मी इथे ड्रॉ करतो कर्व, चालतंय ना, या राहिलेल्या पेज मध्ये ड्रॉ करतो, चालतंय ना रे. Yes, sir. ओके, आता पहा पुढे, कर ड्रॉ केला, कर सेम आहे, कर मध्ये चेंज होत नाहीये. ओके, आता कुठली स्ट्रीप घ्यायची रे, हॉरिझॉन्टल स्ट्रीप, बरोबर आहे. हा तुमचा रिजन आहे आर, त्यातला हा हॉरिझॉन्टल स्ट्रीप घेतला. इथे एक्स काय रे, इथे एक्स काय 1, थ्रोड हे एक्स 1च आहे, ह्या लाईनला थ्रोड एक्स 1च आहे ना, इथे 1 1. मिनिमम व्हॅल्यू ऑफ एक्स इज 1, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एक्स इज, सॉरी, मिनिमम व्हॅल्यू ऑफ एक्स इज 1, मिनिमम व्हॅल्यू ऑफ वाय इज 1. या ठिकाणी एक्स काय रे, हे इक्वेशन वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे. चला, सो लोअर व्हॅल्यू ऑफ एक्स, लोअर व्हॅल्यू ऑफ एक्स काय रे, इक्वल टू 1. अप्पर व्हॅल्यू ऑफ एक्स, आता तुमचा इनलेट इन कुठून झाला रे एक्स रे, तुमचा इन कुठून झाला एक्स, तुमचा एक्स इथून इन झाला, आणि आउट कुठून आहे, इथून आहे. मग ह्या ठिकाणी एक्स काय रे, या ठिकाणी एक्स काय, हॅलो, या ठिकाणी एक्स काय, एक्स या ठिकाणी काय होतोय, एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ वाय.
जसं जसं वरतीवर जाणार तुमचं स्क्वेअर रूट ऑफ वाय एक्सची वायची व्हॅल्यू काय ती इन्फिनिटी वी गॉट द इन्फिनिट व्हॅल्यू. पण ह्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय रे ह्या पॉईंट मधून एक्सची थ्रू आउट म्हणजे हा जो पॉईंट आहे इथून स्टार्ट केला 1 सोडून ना इथून स्टार्ट केला तुमची एक्सची व्हॅल्यू काय रे व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स फ्रॉम दिस पॉईंट टू दिस पॉईंट व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय म्हणजेच काय रे रूट वाय. एक्स इक्वल टू रूट वाय. आलं लक्षात. हॅलो येस सर. एक्स इक्वल टू रूट वाय. आलं लक्षात. हॅलो येस सर. ओके एक्स इक्वल टू रूट वाय. हे नको असे कोपऱ्यात बटन प्रत्येक पाच ते कोपऱ्यात एक बटन ते कोपऱ्यात एक बटन ते बंद करा येणार आहे आलं तर बंद करून टाका माहित पाहिलं नव्हतं. आलं लक्षात. नाव नाव मिनिमम व्हॅल्यू ऑफ एक्स मिन व्हॅल्यू ऑफ एक्स काय रे सॉरी आता एक्सचं लिमिट झालं आता कसलं लिमिट काढणार वाय मिन व्हॅल्यू ऑफ वाय मिनिमम ऑफ वाय काय ह्या पूर्ण इक्वेशन मध्ये 1 आणि व्हॉट इज मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ वाय इज इन्फिनिटी. सोड द इंटिग्रेशन आय इक्वल टू आता पहिल्यांदा जे व्हेरिएबल आहे व्हेरिएबल कुठला आहे एक्स एक्स इक्वल टू 1 टू एक्स इक्वल टू रूट वाय व्हॉट इज वाय इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. आलं लक्षात. आता दोन्ही वेळी जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर काय फायनल हॅलो फायनल आन्सर काय सेम ना ते राहून द्या फायनल आन्सर काय सेम. कशाने सॉल्व्ह करा आयदर दिस वे और दिस वे. आलं लक्षात. हॅलो येस Yes. सर. okay either we solve by this way or this way both way answer is same both way answer is same okay understand. For finding limit of y we consider vertical strip and for finding limit of x we consider the horizontal strip. अरे समजलं का तुम्हाला हे हॅलो अरे समजलं का हॅलो Yes. Yes, sir. उत्तर द्या की रे काय चाललंय वन वे ट्रॅफिक चाललं असं नको व्हायला रे.
ठेव कुठलं तर काही टेन्शन नाही. झालं का रे? हॅलो, झालंय का? झालंय का? One minute, sir. ओके. We just take the screenshot of this. Okay, so we stop here. कारण की पुढे 15 मिनिटात पुढचे एक्झाम्पल होणार नाही, सो वी स्टॉप हिअर. चालते ना? हॅलो, Okay, sir. Yes, sir. होणार नाही, सो वी स्टॉप हिअर. थँक्यू. स्टॉप करूया या ठिकाणी.